पाटील एक आक्रमक फिरकीपट्टू पिरकोन 11 संघाचा ज्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. मुकुंदजी गावंड साहेब आपला यथोचित मान सन्मान करू इच्छितात. पिरकोन 11 संघाचं हे नेतृत्व आणि पिरकोन 11 संघाचा डंका नक्कीच या पूर्व भागात नव्हे तर संपूर्ण तालुक्यात होता. त्याचं सगळं क्रेडिट कोणाला असेल तर या स्टार गोलंदाजाला. सनी बोपी यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल युवराज डाकी ज्यानं 8 चेंडूमध्ये 11 धावा काढल्या आणि एक षटक फेकलं. 3 धावा देत एक बळी टिपलाय. ऑलराऊंडर कामगिरी करणारा युवराज आता प्रिन्स याला विनंती आहे. शेवागावचे बंटी अर्थात मुकुंद शेड यांचे भाचे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण युवराज डाकीला सन्मानित करायचं आहे. 8 चेंडू 11 धावा एक षटक 3 धावा खर्च करत एक बळी देखील टिपलाय. त्यांचा यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. या दरम्यान पिरकोन 11 संघाचा एक फिरकी गोलंदाज गजाननजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. हा 6 चेंडूमध्ये 6 विकेट देखील संतोष लारा यांनी घेतलेत. तुमचा रेकॉर्ड कोण तोडेल? येस गजानन पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. मॅन ऑफ द मॅच युवराज डाकी 8 चेंडू 11 धावा एक षटक 3 धावा देत एक बळी देखील टिपलाय. म्हणून बंटी यांच्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दिगाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील साहेब आपण इथं आलात. मी विनंती करेन दिगाडी गावचे मनोज पाटील साहेब यांनी वरती यावं व्यासपीठावर. या दरम्यान एक सन्मान तुळशीराम पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारताना हे व्यक्तिमत्व. धन्यवाद सर. मॅच पाहू शकाल. एका बाजूला आहे ग्रीष्मा 11 तर दुसऱ्या बाजूला धोतुम. धोतुम म्हटलं तर कैलासवासी कृष्णा काथारी कटेकर भैरवनाथ क्रिकेट संघ धोतुम. एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला अंकेश कामोटकर. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहू शकाल. सामना स्पीडअप करा कारण 11:50 झाली आहेत. सलामीची जोडगोली मैदानाकडे दाखल झाली आहे. ज्या गोलंदाजांना खरं तर स्वतःला सिद्ध केलं आणि संघाला ज्याच्या वेळी गरज होती त्यावेळी संकटमोचक भूमिका निभावली. जेएनपीटीच्या मैदानावर खरं तर जास्तही संघाला पराभवाचं पाणी पाजलं होतं तो सिद्धेश. अकरा वाजून 50 पहिलं षटक फेकायला घेण्याकरता तयार झालाय. ग्रीष्मा 11 अर्थात मयूरजी यांचा संघ आहे. येस 12 वाजलेत आणि 12 वाजल्याची घंटा आली आहे आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. पहिला चेंडू ब्लॉक कॉलचा ऑफस्टंपच्या बाहेर. काय जबरदस्त खोदून काढल्या चेंडूला सिद्धेशनं. क्लासिकल फटके खेळण्यामध्ये याचा कोणी हातात धरू शकत नाही आहे. प्राऊड ऑफ भिवंडी आपल्या पहिल्या दिवशी आपण गोरसई बी संघाचा पाहिलात परंतु इकडे या पूर्व भागात नव्हे तर या उरण तालुक्यातील एक प्राऊड ज्याला म्हटलं गेलं तर वावगं ठरणार नाहीये असे त्याच पद्धतीच्या धर्तीवरची फलंदाजी नेहमी करतोय तो सिद्धेश ठाकूर. ऑन स्क्रीन मला पाहू शकाल. त्याच्या समवेत आलाय फलंदाज प्रणित ठाकूर. यस फटका फसलाय. प्रणित ठाकूर
अरे कर्णधारानं काय केलंय? कर्णधारानं झेल सोडलाय. दीप पाटील कडून मोठ्या आशा होत्या आणि झेल कोणाचा सोडला? प्रणित ठाकूर. एक विस्फोटक फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय, हे घातक सिद्ध होईल. मोठी जीवाल्यांनो, ही धोक्याची घंटा आहे. धनेश कामोडकरनं सापळा रचला होता, जाळ्यात मासा अडकला देखील होता, परंतु टुनकन उडी मारली आहे. वज्रमुठीतून झेल निसटलाय. बेसावध राहून चालणार नाही या मैदानावर. अनपेक्षित निकाल बघायला मिळतील. इनरेज सिद्धेश ठाकूर मैदानाच्या बाहेर. ते 30-32. कृष्णा सातपुतेनं फॉलो करणारा परेश ठाकूर. सोन्या ज्याला म्हटलं गेलंय, त्याची बॅट जेव्हा दळपते ना तेव्हा मोठमोठे गोलंदाज गपगार असतात. परंतु एका बाजूला धनेश कामोडकर, ही मुलुक मैदानी तोफ आहे. तो ज्या वेळी टीम मध्ये असतो ना त्यावेळी एक ऊर्जा असते. मोठीजेकर इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्याला माहिती आहे धनेश कामोडकर जेव्हा नाणेफेक करण्याकरता येऊ किंवा पहिला स्ट्रायकर करून गोला लकी चॅम्प आहे. ओहो, भन्नाड वेग, परंतु लेग स्टंपच्या बाहेर दंडित केलं जाईल. इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावा धापटल्यावर पाहू शकाल. 1-3. ही नाजूक अवस्था आहे. पहिल्या षटक प्रगती पथावर. ओहो, अगदी एका हातानं मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं, एक खासियत आहे. आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. चौकार. अनफिट आहेत, ते जास्त हलू शकत नाहीत. मॅक्सवेलची आठवण होते, परंतु संघाच्या आणि गावाच्या नावाकरता हा खेळाडू मैदानावर खेळतोय. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गावाला धोंडू काकाच्या मैदानाला, धोंडू काकाच्या मैदानाला, धोंडू काकाच्या मैदानाला नायलो सामने मी बघायला, धोंडू काकाच्या मैदानाला नायलो सामने मी बघायला. 2 चेंडूमध्ये तब्बल धनेश कामोडकर व हल्ला चढवलाय. तब्बल 10 धावांची करकचून वसुली केली गेली. नक्ष अनिल मात्रे आपण घरी जायचंय, आई वडील वाट बघतायत. फुल टॉस क्रिकेटचा क्लास. आय एम द बॉस. फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर. इट्स अ बिग हिट. हवाई हल्ला आणखी एक झालाय. षटकार. तत्पूर्वी विनंती असेल सन्माननीय मनोज पाटील आणि सन्माननीय कमलाकरजी पाटील दिघाटी की आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. सन्माननीय मनोजजी पाटील साहेब आणि सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेबांचं समर्थ ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक सत्कार आणि सन्मान सोहळा केला जाईल. मी माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य अमित दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दिघाटी गावचे सुपुत्र मनोजजी पाटील साहेब आणि कमलाकरजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आपण स्वागत. प्रवीण ठाकूर सर आपण सामना पाहताय. धुतुम विपक्ष मोठीजू अर्थात आपले श्याम ठाकूर सर यांचा धुतुम हा गाव आणि परीक्षा त्यांचा सुपुत्र आहे. आणि मोठीजू संघ म्हणतात तर रायगड भूषण पंडित सर असतील, प्रियाळ सर असतील, पपन सर, श्रेयस सर, पनीस सर, हरेश गावण,
विवेक पाटील अशा अनेक समालोचकांचा भरणा असणारा हा गाव. प्रवीण सर. नक्कीच नक्कीच या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेकरता. प्रणितला आणखी जीवदान मिळणार नाहीये. स्वतः झेल पकडला जाईल. यस, अंकेश कामोडकरनं झेल पकडलाय आणि खेळ झालाय समाप्त. प्रणित ठाकूर मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर या ठिकाणी सार्डे गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आमचे स्नेही भार्गव भाऊ यांच्या स्मरणार्थ या पिरकोन गावचं एक रत्न अर्थातच भागाबाई बबन गावण यांचे सुपुत्र आमचे स्नेही मुकुंद बबन गावण यांच्या माध्यमातून एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला, सामान्य कुटुंबात जन्माला आलेला आमचा नेता मुकुंद गावण यांच्या माध्यमातून या 11व्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. या ठिकाणी जमलेल्या तमाम रसिक श्रोत्यांचं, क्रिकेट रसिक श्रोत्यांचं सुद्धा आम्ही मुकुंद गावण आणि मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी निश्चित नरेश शेठ मोकाशी साहेबांनी आम्हाला जाहीर केलेलं आहे की कदाचित कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी या सामन्यांसाठी उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही त्यांचं शिक्षक नेते नरेश शेठ मोकाशी साहेब, श्याम मोकाशी साहेब यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप सुंदर सर. थँक्यू. चौकार आलाय. बॅट गोपनी सारखी फिरली आणि चेंडू रुपी दगड पाठवलाय. आणखी एक विकेट. षटकार. पाटील सारख्या कर्णधारा या वेगवान गोलंदाजाला, तोफखान्याला सामोरा गेलाय. तब्बल 2 चेंडूमध्ये 10 धावांची वसुली केली आहे. कमबॅक करावं लागेल. दीपला एक आशा दाखवावी लागेल. या अंधारामध्ये प्रकाश दाखवावा लागेल. मोठी जुईकर सध्या कमालीची अस्वस्थ आहेत, पण तो कमबॅक दीप करू देईल का? सेन्सिबल क्रिकेट. ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढलाय, परंतु स्वतः अनफिट आहे म्हणून परेश सांगतोय थांबून राहा, थांबून राहा. हे महत्वाचं आहे, कारण 33-32 नंबरची जी जर्सी आहे ती संयम बाळगायला लावतीये. स्वतः जर अनफिट नसता तरी सिंगल धाव सहजगत्या पूर्ण देखील झाली असती. धावपटलावर आपण पाहू शकाल गडी बाद झाले 2. धाव संख्या आहे 29. 2 बाद 29. दीप आणखी एकदा तडाखा मैदानावर. काय घडलंय? भीमर फेकला गेलाय, परंतु अजूनही पंचांचा इशारा आलाय. चेक केला जाईल. पंचांच्या निर्णयाला पंचांनी स्वतः सांगितलंय की भीमर चेक केला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पंच येतील. येस, विशाल पाटील सर येत आहेत. रायगड पंच असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं पॅनलनं खूप चांगलं काम केलंय. आतापर्यंत कोणतंही गालबोट या स्पर्धेला लागलेलं नाहीये. ही समर्थ चषकाची खासियत आहे. प्रेक्षकांच्या विक्रमांची नोंद झाली आहे. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि गर्दीने उच्चांक मोडलाय. फेयर डिलीवरी. सबसे आंखें तेज किसकी होगी? सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. 12वा फलंदाज इथं आहे. दोन्ही संघाचे आहेत. येस,
हर्ष भोपी याने झेल पकडलाय. निलेश ठाकूरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागेल. चंद्रकांत ठाकूर, कैलासवासी कृष्णा काथारी कटेकर भैरनाथ क्रिकेट संघ धुतुम संघाचा कर्णधार चंद्रकांत ठाकूर मैदानाकडे दाखल झालाय. फलंदाज निलेश्वर ठाकूर निराश तंबूकडे वाटचाल करेल. मैदानावरचे पंच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. हिराजी घरत साहेबांनी खूप प्रेम दाखवलंय मुकुंदजी गायवंड साहेबांवर. माजी पंचायत समिती सदस्य हिराजी घरत साहेब आता मात्र आपल्या घराकडे प्रस्थान करताना दिसतील. जास्त वेळ न दबडता लगेचच सामन्याला सुरुवात करूयात. भरपूर वेळ होतोय. 12:05 झाली आहेत. दीप कर्णधार तू कर्णधार अशी लढत बघायला मिळेल. धुतुम विपक्ष मोठीची. क्लासिकल क्लासिकल अगदी चेंडूने टनकन उडी मारली. रेस लागली आणि चेंडू फरार झालाय. सीमारच्या पलीकडे चौकार. तीन बाद 33 दमदार सुरुवात. परंतु एक प्रवीण नावाचा जो गोलंदाज आलाय एक बुजुर्ग खेळाडू आहे त्याला काहीतरी जादू करावी लागेल. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद आहे. उंच पुरा ताकदवान आहे प्रवीण कामोडकर. या गोलंदाजाची गोलंदाजी बघितल्यानंतर ही खेळपट्टी देखील त्याच्या प्रेमात पडेल. पहिला चेंडू मी म्हटलं होतं ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आणि म्हणून तर की काय इट्स अ वाईट डिलिव्हरी. चौथ्या ते पाचव्या स्टंपवर अटॅक करण्यासाठी सज्ज झालाय. प्रवीण कामोडकरनं पहिला चेंडू अवांतर स्वरूपात फेकलाय. पण तो परेश ठाकूरला बॅटच्या रडारवर चेंडू द्यायचा नाहीये. ही एक कलमी कार्यक्रम तरी ठरलाय मनात. वाईट गेला तरी हरकत नाहीये. परंतु रडारवर चेंडू आला तर परेश काहीतरी करेल. परंतु फेकून दिलाय. क्लास आहे आणि क्लासिकल फटका खेळलाय पुन्हा एकदा. 2 चंद्रमा नभात आणि चेंडू पाठवलाय ढगात. इट्स अ बिग हिट. षटकार. घायल असून देखील परेश ठाकूर घायल करतोय प्रवीण कामोडकरला. पहिल्या चेंडूवर अवांतर नंतर लगेचच हल्ला चढवलाय. आणखी इनरेज मोठा बसा गेलाय. थर्मेंचा क्षेत्ररक्षकांना झेल पकडलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे परेश ठाकूर. अजूनही विश्वास बसत नाहीये मैदानाच्या बाहेर. जनता पार्टीचे संपर्क प्रमुख
धुतुमगावचे सन्माननीय करंजी ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. सन्माननीय करंजी ठाकूर साहेबांना. हर्षनं झेल टिपलाय आणि मोठा मासा गळाला लागलाय. प्रवीण कामोडकरनं एक लालच दाखवलं, एक षटकार दिला आणि मग काय घडलंय त्याला माहिती होतं. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन हा फार मोठा सफल होऊ शकत नाहीये, कारण सायबंदी आहे. म्हणून परेश ठाकरला अडवण्याकरता एकदाच लॉलीपॉप दिला त्याला खायला आणि तदनंतर घडवलंय. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला अगोदरच त्याला ठेवलं होतं. हा सापळा रचला होता. ही रणनीती आहे, म्हणून हा धुरंधर आहे. आणखी एक तेवढ्या ताकदीनं तटवला चेंडू. बघूया तिथं टुनकन उडी तर मारली, परंतु तिथं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असणारा अंकेश कामोडकर चुकी करणार नाही आहे. एकच धाव, सिंगल धाव मिळतीये. या सिंगल धावने संघ मात्र पुढे सरकलाय. 41 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात 41. अजूनही स्मशान शांतता आहे, कारण उत्तरार्धामध्ये देखील तेवढ्या ताकदीने फलंदाजी होईल. ग्रीष्मा इलेव्हन मोठी जी संघ झाला तर डे नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. त्यांच्याकडे ताकद आहे आणि लढवया संघ म्हणून या पंचक्रोशीतील आहे. आणखी एक ब्लॉक हॉलचा चेंडू, भन्नाळ वेग आहे. मी म्हटलं होतं उंचपुरा ताकदवान प्रवीण कामोडकरकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता ही अनुभवाची जी शिदोरी आहे तो वाटत सुटलाय. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या वरतून अगदी 4थ्या ते 5व्या स्टंपवर का ठेवलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रवीण कामोडकर करता. काय अफलातून भन्नाट वेग आणि त्या वेगावर स्वार होणारी गोलंदाजी. रडारवर चेंडू देत नाही आहे. चंद्रकांत ठाकूरला देखील थांबवलाय, करकचून ब्रेक लावलेत. ब्लॉक कॉलचा चेंडू, आणखी एक धाव तर मिळेल, परंतु चेंडू अडवला जाईल. तद्वत घडलंय काय, फक्त आणि फक्त सिंगल धाव. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 42 धावा धापटल्यावर पाहू शकाल. या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च झाल्या 9. एक षटकार खाऊन देखील आणि विकेटची पाहिजे होती आणि ती कोणाची होती, परेश ठाकूर. जो जायबंदी होता त्याला रडारवर चेंडू दिले नाहीये. एक लॉलीपॉप खायला दिला आणि तदनंतर मासा गळाला अडकवला आणि तो मोठा मासा आहे. जिताडात चढू सापडला. मोठी जुईकर जिताडावर ते भरपूर ताव मारतात. धाव संख्या 42. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 42 धावा धापटलावर अजूनही 12 चेंडूचा पूर्वार्धामधील खेळ शेष आहे आणि स्ट्राईक एंडकडे फलंदाज असेल चंद्रकांत ठाकूर. स्वतः संघ नाही काय, येस प्रांजल पाटील पार्टी ग्रुप उरणपूर भागातील एक बेस्ट अपडेटर म्हणून. शंकर दादा आपणही व्यासपीठावर यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. या दरम्यान मुकुंद गावण परिवार आणि त्यांचा सगळा आयोजन करता ग्रुप मैदानाची चौफेर फेरी दर रजनीमध्ये ते फेरी मारतायत. प्रेक्षकांच्या हालचाली चेक करतायत. प्रेक्षक खुश आहेत ना, आणि खूप मोठं आयोजन. प्रेक्षकांवरचं प्रेम. मुकुंद दादा काल देखील स्वतः. प्रवीण सर बघा आयोजक कसा असावा. आता सर्व प्रेक्षकांची आशीर्वाद घेण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी स्वतः मुकुंदजी गावण साहेब आपल्या सहकार्यानं सोबत घेऊन. काय पाहिजे, रात्री कधीही फोन करा, गरजेला उपयोगी पडणारं एकच नाव म्हणजे मुकुंद गावण साहेब. अगदी गोरगरिबांच्या हाकेला धावणारा हा नेता म्हणजे मुकुंद गावण. ब्लॉकचा चेंडू खालून काढलाय, परंतु झेल दीप पाटील पकडेल. कर्णधाराचा झेल पकडलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. चंद्रकांत ठाकूर डगआउट मध्ये निराश मुकर वाटचाल करेल. व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. चेतन स्वामी सर. 42 धावा, 5वा गडी बाद झालाय. आता मात्र जो निहाल आलाय, निहालने घायल केलं होतं जासईला.
जेनबीडीच्या मैदानावर एक हल्ला चढवला होता आणि तदनंतर फिनिशिंग टचला सिद्धेश ठाकूरनं काम केलं होतं. तो निहाल संकटमोचक फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. प्राध्यापक साईनाथ पाटील सरांच्या वतीने देखील या समर्थ जशकाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धुतुम गावचे सुपुत्र यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. निहाल करता देखील शुभेच्छा आहेत. त्यांचे काका आहेत आणि त्या काकांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. आल्या आल्या काय क्लासिकल फटका खेळलाय. चेंडू वन बाउसी मारेशा पार चौकार. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक पान दिवे गावाला. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक फिरकोन गावाला. तो समर्थ चषक गाजतय आपल्या हुरण तालुक्याला. 46 धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल. निहालनं घायल केलंय हर्ष भोईरला. कमबॅक करावं लागेल. या मैदानावर धावांचा पाठलाग करताना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागतो. खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडतीये. ओहो वाह भन्नाड वेग तेज तर्रार यंग स्टार आहे. रायझिंग स्टार आहे. मोठी जी प्रीमियर लीग मधून एक एक हिरा वेचून काढलाय. दीपक भोई साहेब आपण कुठे असाल, मयूर दादा आपण कुठे असाल, प्रवीण घासे सर आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या 3 दिग्गजांना विनंती केली जाईल. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आहा राय ऑप्टमच्या बाहेर म्हणून हर्ष भोईरला दिशाहीन चेंडू ठरवलाय आणि एक धाव मिळतीये. हर्ष भोपी दिसतोय. वाह परंतु काय कमालीची कमबॅक आहे. एक वाईट चेंडू फेकलाय परंतु तरुण पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि निहालला आता मात्र घायल केलंय. गोलंदाज आणि फलंदाज मध्ये द्वंद्व बघायला मिळतंय. 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा होत्या. आता मात्र कमबॅक आहे. मोठी जीवाले हार मानायला तयारच नाही आहेत. लढवय्या टीम आहे. वाह आणखी एक डॉट डिलिव्हरी. कमाल 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 वेगावरून गिरफ्तार केलाय. निहालला घायल केलाय. पहिल्या चेंडूवर हर्षला घायल केला होता परंतु हार मानली नाही आहे हर्षना. त्यानं सांगितलंय निहालला मी घायल करेनच. ऊर्जा निर्माण झाली आहे आणि ऊर्जेचं रूपांतर लगातारचे 2 चेंडू डॉट. कमबॅक करतोय मोठी जी संघ. मी म्हटलं होतं लढवया टीम आहे. प्रियाल पाटील सर, पंडित सर, श्रेष्ठ सर, पनिश भोपी या सगळ्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. एक षटक अजूनही शेष आहे आणि धुतुमच्या गोटामधून आता आवाज येताना दिसत आहेत. या संघाविरोधात अजूनही 15 ते 20 धावा यायला हव्यात या हाणामारीच्या षटकामध्ये. तुषार 11 टाकीगाव विपक्ष श्रीराम बलवली. यापुढची नेक्स्ट लढत आपण पाहू शकाल. टाकीगाव विपक्ष बलवली. दोन्ही संघनायकांना माझा विनंतीचा पहिला पुकार असेल. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टाकीगाव संघाचा कर्णधार आणि बळवली संघाचा कर्णधार एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर चैतन्य पाटील. मुकुंदजी गावंड साहेबांच्या नेहमी आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि आई वडिलांच्या आशीर्वादाला मुलं मी हे एवढं मोठं यश संपादित करू शकलो. आणि मी तर म्हणेन त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या सौभाग्यवती बिंदुताईंचा देखील मोठा हात आहे कारण त्या समर्थपणे आपला संसार करतायत. म्हणून मुकुंदजी गावंड आपल्या हा पुढचा जो परमार्थ आहे तो योग्यरित्या करत असतात. सामाजिक क्षेत्र असतो, राजकीय क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी असते. टाकीगाव संघाचा संघ नाही. प्लीज विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. बंटी कावडकर. वा काय घडलंय बॅकफुटला नेऊन ठेवलाय. नुसता फलंदाज बॅकफुटला जात नाहीये.
धोतूम संघाला बॅकफुटला नेलाय. 2 षटकामध्ये 33 धावा होत्या कुठं आणि सामना कुठं आणलाय. सुपर. म्हणून तर मी ग्रीष्मा 11 मोठी सुई संघ कडवा प्रतिस्पर्धी काय त्याचं उत्तर दिलं गेलंय. क्रिकेटमध्ये बेसावत राहून चालत नाहीये. ओहो क्लास क्लास अगदी खडे खडे मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या टोक्या वरतून कांड्याच्या पल्ल्याड बांधाच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट. षटकार. घर बसल्या लाईव्ह सामने बघतायत त्यामुळे त्यांच्याकरता हा सामना डेलिकेट झाला पाहिजे. बरोबर ना स्वरूप? खरं आहे का? अधिकृत माहिती आमच्याकडे येत आहे. तू सांगितलंच नाही तरी. षटकार फेकलाय. वाघाच्या जबड्याला रक्त लागलाय. काय होईल? ओहो जबरदस्त फटका. परंतु काय घडलंय? ओहो खर्राफ 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 प्रदर्शन. कोण आहे रे तिकडं? नाव आहे त्या क्षेत्ररक्षकाचं. पण टुनकन उडी मारली आहे. चेंडूवर येणं गरजेचं होतं. घडलंय काय? क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फरार झालाय. 4 धावांकरता निनाद. प्रेक्षक माय बाबा तुम्हा विना ही स्पर्धा नाहीये. आमच्याकडून जर 2 वेडेवाकडे शब्द जर जात असतील तर आम्हाला माफी करा. कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे आणि तुमच्या जोरावर आम्ही काहीतरी बोलत असतो. ओ जबरदस्त. काय भन्नाट वेग आहे. वेगावर स्वार झालाय आणि काय केलं त्यानं? ही ऑफ्टमच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि बाकीचं काम अंकेश कामोडकर करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या पूर्वार्धामधले अंतिम एक चेंडू आणि स्ट्राईक कराय रोहित घरत. आणखी एक ब्लॉक कॉलचा चेंडू. रनआउटचा धोका. 1-1 धाव. दुसरी धाव आणि नाहीये. इथं फलंदाज निहाल मैदानाच्या बाहेर धावचीच्या स्वरूपात सिंगल धावच मिळेल. अंतिम चेंडूवर धावा धापडला आपण पाहू शकाल. 58 आणि विजयासाठी करायचे आहेत 59 धावा. 30 चेंडू 59 धावा. मैदानावर काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता आपण पाहू शकाल. आवाजामध्ये बदल होईल. आवाज असेल खेळवणे गावचा सुपुत्र अर्थात नाही सॉरी प्रवीण गायकर सर दिसत आहेत. रॉकस्टार प्रवीण गायकर. हॅलो चेक. आपण नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच टॉस करणार आहोत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर बिग फाईट त्या टीमचा मध्ये नक्कीच आपण टॉस करू. आदरणीय सन्माननीय केवायजी गावण साहेबांच्या पत्र उभे असते. एका बाजूला टाकी गाव तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहे श्रीराम बलवली. येस केवायजी गावण साहेबांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभास्ते केले जाईल टॉस. टाकी गाव आणि श्रीराम बलवली. टेलिस कॉल काटा छापा टॉस जिंकलाय. येस श्रीराम बलवली टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. येस धन्यवाद. जास्त वेळ न घेता पण आपण नक्कीच बोलणार आहोत. जिथे माझा नक्कीच जॉईंट होतील. आवाज असेल प्रवीणजी गायकर सर. हेलो धन्यवाद. थैंक यू वेरी मच. धन्यवाद प्रवीण. धन्यवाद चेतन. 30 गेंदों में जीतने के लिए 5 ओवर में 59 रनों का लक्ष्य है. क्या जबरदस्त बल्लेबाजी नजर आई थी लेकिन आखिर के क्षणों में खतरनाक यहां पर मारा किया और जिस तरीके से शानदार क्रिकेट हमें देखने को मिला. नेक्स्ट मैच श्रीराम 11 बलौली और बलौली टीम के कप्तान ने मेरे ख्याल से टॉस जीता है चेतन और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और बल्लेबाजी को नियुक्त किया. ये लीजिए हमारे टूर्नामेंट के दमदार आयोजक मुकुंद शेठ गावड़. इनको देख सकते हैं. सुल्तान मिर्जा का ड्रेस उनके शरीर पर देख सकते हैं और उनके समवेत त्यांचा सर्व मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहत आहे आणि अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व सागरबाई आपण त्यांना या ठिकाणी पाहतो आणि मित्र परिवार. आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक एकनाथ शेठ माली साहेब यांना देखील आपण पाहिलं. प्रवीण सर पूर्वीचा काल आपण बघितलं तर लाईव्ह नसायच्या तर त्यावेळी आपल्याकडे आमच्या विभागामध्ये बेस्ट अपडेटर म्हणून शंकर म्हात्रे हे नाव प्रसिद्ध होतं. आवरे गावाचं विराट कोहली फॅन आहे. त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल आणि विशाल गावण त्रिकोण संघाचा अष्टपैलू आयोजकांमध्ये आहे. पण हे दोन्ही मान्यवरांचं आम्ही समर्थ ट्रॉफीच्या वतीने स्वागत करतोय. प्रवीण सर.
तो धन्यवाद, थैंक यू। चलेंगे, चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए टीम भैरवनाथ धुतुम, कैलाशवासी कृष्णा कातारी कटेकर और उनके खिलाफ ग्रीष्म 11 मोटीजुई, हमारे आतिश भाई गाबंट और मयूर पाटिल ये पुरस्कृत इस टीम के, उनका भी स्वागत करें। दीपक भाई घरत सरपंच आपका भी स्वागत करेंगे। चेक। याच दरम्यान खर तर समर्थ चषकाचं 11वं पर्व कैलासवासी भार्गवभाई म्हात्रे हे आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची जी इच्छा होती की समर्थ चषकाचा पर्वाचा जो डोलारा आहे तो असाच अखंडपणे आपल्या खांद्यावर मिरवत राहावा, ते आपल्यातच आहेत असं आपण म्हणूयात। थोडं भावुक क्षण आहे, ते आपल्यासोबत नाही आहेत, परंतु ह्या मित्राचा नव्हे तर त्याहीपेक्षा बंधूचा योग्य तो मानसन्मान नेहमीच ते करत होते आणि आज ते त्यांना जरी मिस करत असले, या स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील व्यक्त केली आहे, परंतु ती उणीव आपल्या या समर्थ चषकातून दूर करता येणं शक्य नाही आहे। या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव कमावलंय, साता समुद्रापलीकडे देखील या स्पर्धेची वाहवा केली जाते, तिकडून बऱ्याचशा शुभेच्छांचा वर्षाव देखील झालाय। रायगड प्रीमियर लीग चालू असून देखील सगळ्यात जास्त मोठी स्पर्धेला व्ह्युअर्स संख्या लाभली पहिल्या सामन्यापासून ते आत्तापर्यंत। या मैदानावर मुंगीलाही शिरायला चान्स नाही आहे, एवढं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। दिग्गज समालोचक आहेत, भली मोठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। प्रत्येक एखाद्या गरीबातील होतकरू खेळाडूंना 33 बाईक उपलब्ध आहे, एक मोठी कार आहे स्वप्नातली, अजून काय हवंय, एवढं मोठं दिग्गज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय। हे मुकुंद शेठ गावण आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण काय सांगू शकाल, आजची तिसरी रजनी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तुम्हाला तुमच्या फोनवर किती तुम्ही बिझी असता हेही आम्ही पाहतोय। प्रेक्षक जेव्हा तुम्ही फेरी मारताय तेव्हा प्रेक्षकांची हिज्जूत, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्माइलिंग चेहरा देत करत तुम्ही जे सगळ्यांकडे अगदी प्रेमपूर्वक सगळ्यांचा आदर सन्मान करताय, या सर्वांबद्दल अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। अंधारातल्या मशाली, इतिहासाच्या पानावरचे हिरे, हे दुसरं तिसरं कुणी नसून आपल्या शिवबा राजे होत। जय महादेव, महादेव, जय भवानी। आज समर्थ चषकाचा सोहळा पार पाडत आहे, आजचा तिसरा दिवस आहे। या संपूर्ण मालिकेत 50 टीमनी भाग घेतलेला आहे। मी प्रथमतः माझा मित्र जीव की प्राण भार्गव म्हात्रे याच्या स्मृतीस अभिवादन करत आहे। तसेच स्वर्गीय मेघनाथजी मोकाशी यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहे। माझे गुरुवर्य श्री नरेश मोकाशी सर, मी इथं एक सांगू इच्छितोय की वागेश्वर टीम आणि 11 पिरकोन टीम, पिरकोन 11 म्हणजे जीवनभाईंची वागेश्वर टीम, केवाय गावण, हेमंत गावण, त्याच्यानंतर महेंद्र गावण, हरेंद्र गावण, नरेंद्र गावण, गजानन गावण, पंकज गावण, नितीन गावण, रुपेश म्हात्रे, महेश जोशी आणि मुकुंद गावण पण, हे सर्व आम्ही टीम वागेश्वर मध्ये खेळत असायचो आणि त्या टीम आणि 11 टीमने 64 टीमा एकत्र करून ज्या मॅचेस घडवल्या त्याच्यातूनच आम्ही तुम्हाला सांगतो हे आजचं समर्थ चषक साकार करू शकलो। त्यांची प्रेरणा हेच आमचं इथलं बळस्थान आहे। मित्रांनो, हे समर्थ चषक तुमच्या प्रेक्षकांच्या सहभागामुळे शक्य होतंय। तुमची जी उपस्थिती आहे आणि तुमचं जी मागणी आहे या समर्थ चषकासाठी, बस त्यासाठीच आम्ही हे समर्थ चषक ठेवत असतो। तुमची आजची उपस्थिती आणि सतत म्हणजे 11 वर्ष हे समर्थ चषक चालू आहे। या 11 वर्षात आपण भरपूर प्रेम हे समर्थ चषकाला दिलेलं आहात। मी येथे ज्या आमची पूर्ण टीम आहे समर्थ चषकाची, त्या टीमला धन्यवाद देतोय की त्या टीमचं अथक मेहनत
आणि अथक सहकार्यानं हे समर्थ झलक घडत आहे. मित्रांनो, या मैदानासाठी आपल्याला नरेश मोकाशी सर, त्याच्यानंतर श्याम मोकाशी यांनी तुम्हाला सांगतोय, खरंच मनापासून सांगतोय, भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच या मॅचेस इथं शक्य झालेल्या आहेत. आज इथला आपला हा सोहळा आहे. तुम्हाला सांगतोय मित्रांनो, या मॅचेस ठेवण्यामागे आपलं ब्रीदवाक्य आहे की इथल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार व्हायला पाहिजे, दर्जेदार खेळाडू तयार व्हायला पाहिजे. कारण खेळाडू हेच आपलं इथलं बलस्थान आहे, भूषण आहे. खेळाडू चांगल्या दर्जाचे खेळ केलं तर आपण खुश होत असतो. मित्रांनो, या मॅचेस ठेवताना तुम्हाला सांगतोय, भरपूर इथे आपल्याला अथक प्रयत्न करायला लागतात. इथे प्रवीण ठाकूर सर जे निवेदक आहेत, मी त्यांचा आभार मानेन की त्याही त्यांच्या कमिटीला सोडून सुद्धा या समर्थ चषकासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते कधीच विसरू शकणार नाही. आणि ह्या आठवणी, गोड आठवणी तुम्हाला सांगते मित्रांनो, आयुष्यात काय असते, माणुसकी असते. मित्रांनो, आज आहोत तर उद्याना नाही, पण माणुसकी हे आपल्याला सर्व काही देत असतो. मित्रांनो, माणुसकी जपा, माणूस जपा. या मॅचेससाठी तुम्हाला सांगतो, संजय शिंदे साहेब यांनी आपल्याला 32 स्कूट्या, एक 4 व्हीलर कार आणि एक स्कूटी आपण जी लकी ड्रॉ म्हणून इथं आहे, त्यातील जी रक्कम जमा होईल ती उरण पूर्व विभागातील जिल्हा परिषदेच्या शालांना देणगी म्हणून देण्यात येईल. हे समर्थ चषकाचं तुम्हाला सांगतो उद्दिष्ट आहे. मग बाल्या सिंगर, तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळी बाल्या सिंगरच्या इथे गेलो, तुम्हाला सांगतो भरपूर तिथं आम्हाला शोधताना त्रास झाला, पण आमच्या मनात जिद्द होती की बाल्या सिंगर आपल्यात नाही, त्याला समर्थ चषकाच्या माध्यमातून सहकार्य व्हायला पाहिजे. आपण समर्थ चषकाच्या माध्यमातून त्याला सहकार्य केलेलं आहे. इथल्या शालांना पण सहकार्य केलेलं आहे. मी माझे मित्र इथं सहकारी अमित पाटील, सागर पाटील, तसेच महेश गावण, नितीन म्हात्रे, या सर्व टीमला, मग गणेश म्हात्रे असतील, रवी म्हात्रे असतील, आपले नेते जीवनबाई असतील, रमाकांत गावण सर असतील, सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय की हे समर्थ चषक या आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने होतोय. मग जनता, मायबाप जनता, तुम्ही हे सर्व समर्थ चषक टीम, खेळाडू वर्ग आणि यूट्यूबचे सर्व इथं माध्यम, डीजे सिस्टम, पंच, त्याच्यानंतर समालोचक, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. मी त्यांना धन्यवाद देतोय. महिला वर्गाला पण धन्यवाद देतोय आणि थांबतोय. उद्या गुढीपाडवाच्या, म्हणजे आजच तुम्हाला मी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय साहेब. आणि थांबतोय. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या गोलंदाजीची एक चर्चा झाली होती, एकेकालचे दिग्गज गोलंदाज आपण आहात. धन्यवाद. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर 18 पहले ओवर में बने. क्या शुरुआत ताबड़तोड़ दी है इस समय बल्लेबाजी करते हुए ग्रीष्म 11 अक्का चैंपियंस टीम ने लक्ष्य है 59 रनों का, और उस लक्ष्य का पीछा करते हुए पहले ओवर में 18 बने थे और उसके बाद आप देख सकते हैं रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल बात करेंगे तो 19 रन. तो चलिए, बिल्कुल यहां पर जीत के लिए लक्ष्य है टोटल 59, 19 बने. तो लीडिंग एज मौका बना था, लेकिन चलिए बाल बचे वहां पर खिलाड़ी. तब तक यहां पर 1 रन मुकम्मल होता हुआ, इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ टोटल स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 20 रन. अभी भी जीत की बात करेंगे तो फिलहाल 49 रनों की आवश्यकता है. वक्त सिखा देता है कि जीने का हुनर क्या, फिर क्या नसीब, और फिर क्या हाथों की लकीरें, और फिर क्या मुकद्दर. मजा आएगा इस मैच में. दोनों भी ताकतवर टीमें. पहले राउंड का आखिरी मैच है, जो जीतेगा वो सेकंड राउंड में जरूर क्वालिफाई करेगा. उतने ही दर्शक मुट्ठी जुई के मैदान के अंदर है और उतने ही धुतुम टीम के. तो इस बार अच्छी गेंद, शॉट ऑफ गुड लेन,
बीट कर दिया बल्लेबाज को। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। बैटल अच्छा होगा, भले ही पहले ओवर में रन बने होंगे लेकिन सेकंड ओवर में शांत रखने की ताकत इस वक्त गेंदबाज आप देख सकते हैं नीलेश सिद्धेश ठाकुर, माफ कीजिएगा, पहला ओवर प्रणीत ठाकुर ने किया, सिद्धेश की यहां पर शुरुआत काफी लाजवाब इस ओवर में। फिर से एक बार बीट किया, एक और डॉट बॉल की समाप्ति। अंकेश कामोटकर जैसे ताकतवर बल्लेबाज को शांत रखा है, यह बहुत बड़ी बात है। लास्ट सीजन मैच हमने देखा था कंचा यहां पर संदेश वीगर के मैदान के ऊपर दोनों नेरे और जूही के बीच में बढ़िया बैटल, तब नेरे टीम को जीत मिली। फिर जासे के मैदान के ऊपर तुरंत बड़ा मैच देखने को मिला, फिर 4 ओवर में ही वो 85 रनों का टारगेट चेस किया। 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, रनआउट का चांस बन सकता था लेकिन 2 रन तेजी के साथ पूरे किए और इसी 2 रनों की मदद से ग्रीष्म 11 अक्कादेवी चैंपियंस मोटीजुई टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। पहले ओवर में, पहले 2 पावर प्ले के ओवर में पूरी तरीके से मुकाबले में अपनी तरफ पकड़ मजबूत करने का इरादा। 19 गेंदें बची और 37 रनों की आवश्यकता है। जीवन में सफल होना है तो इन 5 बातों को दिमाग में हमेशा निकाल दें। मुझसे नहीं होगा, लोग क्या कहेंगे, मेरा मूड नहीं, मेरी किस्मत खराब है, लेकिन मेरे पास समय नहीं है, ये सभी चीजों को छोड़ दीजिए। रिवर्स शॉट खेलने की कोशिश, ओवर की समाप्ति और इसी के साथ थँक्यू सर. तत्पूर्वी शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य पनिश भप्पी सरांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. तसेच मोटोजी टीमसाठी मोटोजी संघाचे अनेक वेळा पुरस्कर्ते राहिलेले सतीश दादा कानडे कल्लेगाव यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा द्या. थँक्यू प्रवीण सर. स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. ही यशाची पोचपावती म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. बिल्कुल यहाँ पर मैच काफी खतरनाक मोड़ पर चलता हुआ सर, जिस तरीके से समर्थ चषक 2026 का ये पर्व है ना, वो पर्व काफी जबरदस्त नजर आता हुआ. पिछले साल भी मेरे ख्याल से 4 व्हीलर का विजेता बना था जो चिरने गोवटने टीम का, जिन्होंने काफी दमदार परफॉर्मेंस दिया था. लेकिन इस सीजन में ये चमचमाती हुई सफेद व्हाइट गोल्ड कैरेट सोना जिसे कहेंगे वो कौन अपने घर पर लेकर जाएगा. यूं ही नहीं, फिर विनर जो टीम के पैकर होंगे उनके लिए भी एक 2 व्हीलर दी गई है. इससे बढ़िया क्या देखने को मिल सकता है. ये लीजिए हमारे इस जो मंडप को सजाया गया, उस मंडप के डेकोरेट के ओनर निखिल धुमाल, इनको भी देख सकते हैं. निखिल और निहाल में कुछ बात ही नहीं समझ आती मैडी, दोनों एक जैसे दिखते हैं. एक है बिल्ला और एक है रंगा, एक है रामा और एक है शिवा. क्या जबरदस्त उनका मंडप डेकोरेट है, उनका स्वागत करेंगे. एक का सेटअप बिल्कुल यहां देख सकते हैं उड़न में और एक पनवेल हैंडल करता है, दोनों का स्वागत करें. लेकिन मैच अभी भी ऑन है. आने वाले 18 गेंदें और 18 गेंदों में जीतने के लिए चाहिए 37 की आवश्यकता. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज महाबली निनाद, पहली गेंद बिल्कुल जड़ में डाली थी, हल्के हाथों से गेंद को ट्रेड किया है. मिड ऑन की तरफ कोई नहीं था लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी आकर नीलेश ठाकुर गेंद को उठाए, तब तक 1 रन. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आप देख सकते हैं परेश ठाकुर, सिंगल मिला है और सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 23. जब तक मैदान के अंदर ये 2 बल्लेबाज हैं और दोनों भी बल्लेबाजों ने शुरुआत काफी खतरनाक दी गई है. 5 गांव प्रीमियर लीग जुई के मैदान के ऊपर जबरदस्त आयोजन, साहिल चौहान ने क्या धमाका दिखाया चिरनेर टीम के, और निश्चित तौर पर वहां पर बाइकर मैन भी बने. लेकिन अभी भी बात करेंगे 2 दिग्गज टीमें, रॉकस्टार रवि भाई आपका भी स्वागत करेंगे. औरे के टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्य, वो भी मैच का आनंद थे. उनकी भी 20 तारीख को रॉयल इंडिया में देखने को मिलेगी. बीता हुआ कल तुम्हारे दिमाग में है तो आने वाला कल तुम्हारे हाथ में. फुल टॉस बॉल, ये उड़ाया सीधा गन, घुटना टेक और ये देखिए सिक्सर, शानदार छक्का. अंकेश कामोटकर 6 रन. बात सुनी भगवा, बहुत जनों ने कहा था कि भगवा मिट गया,
लेकिन तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। और ये भगवे का संगीत डीजे के ओर से डीजे मैडी आपका स्वागत है। 29 बने, अभी भी जीत की बात करेंगे। 16 गेंदे और 16 का डोला, 30 रनों की अभी भी आवश्यकता है। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। पहले विकेट के लिए बढ़िया शुरुआत, परेश तैयार। लीडिंग एज, मौका बन सकता है लेकिन शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में खिलाड़ी कोई मौजूद नहीं था। तब तक 1 रन पूरा और इस 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 30 रन। जीतने के लिए 29, 29 रनों की अभी भी आवश्यकता है। व्यक्तिगत दोनों बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो निनाद भुईर जो महाबली है वो शांत है, उनसे भी रुद्र रूप निनाद का है, लेकिन अंकेश कामोटकर को उन्होंने मौका दिया है कि आप मारिए, आपके रडार में गेंदें आ रही है। और अंकेश के बल्ले से अब तक यहां पर टोटल 3 छक्के और 27 के ऊपर उनकी यह नाबाद बल्लेबाजी। परेश के ऊपर दबाव जरूर है, फिर भी तैयार। तो ये लाइन अच्छी है। निनाद को आज मात्र लेफ्ट आर्म बॉलों ने शांत रखा है। डॉट बॉल की एक और समाप्ति, रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी 14 गेंदे और 14 गेंदों में चाहिए 29, 29 रनों की आवश्यकता है। कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, उनमें रंग हमें भरना ही पड़ता है। ये मैच अच्छा होगा क्योंकि जब तक कहते हैं ना कि किसी भी टीम को कम नहीं आंकना चाहिए, कि अब क्या जाता है गिरीश कि जब तक तुम्हारे पास बल्ला है तब तक ठाठ है, वरना क्रिकेट में आपकी वाट है। अच्छा खेले तो आपको जरूर ताली मिलेगी और खराब खेले तो आपको गाली मिलेगी, क्योंकि जब तक तुम्हारे पास पैसा है दुनिया पूछेगी भाई तू कैसा है, और पैसा खत्म होने के बाद, पैसा है तब तक हाउ आर यू, और पैसा जब खत्म होगा ना तब हु आर यू। और क्रिकेट भी ऐसा है, जीवन और क्रिकेट ये युद्ध है। बोलो तैयार, ये उड़ा, हवा में गेंद जरूर है, मौका बनेगा फील्डर गेट के नीचे, कोई चूक नहीं। प्रणीत ठाकुर के द्वारा कैच और महाबली निनाद मैदान से बाहर। गाणी तो आपने बहुत अच्छा बनाया, अच्छा गाणी, अच्छा संगीत सुनाय आपने। कारण आताची युवा पिढी गौतमी पाटीलच्या नादी लागून बरबाद होण्याची लक्षणे झालेत। तिच्या नादी नका लागू। एखाद्या टायमाला 20,000चा वासरू घ्या, परंतु बैलगाड्याचा नाद करा, कारण बैलगाड्याचा नाद एकदम कडक, प्रत्येक अड्ड्यात उलवतो गुल्लाल भडक, कारण बैलगाड्याचा नाद आहे लय कडक। गरमागरम चणे आपण पाहू शकाल, जसे आपण होलीला धुलीबंधनला वाटतो ना मेडी, तसे गरमागरम चणे संपूर्ण मैदानाभर वाटले गेलेत। आणि या चण्याचा आस्वाद घ्या मित्रांनो। किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखता है। 13 गेंदे और 13 गेंदों में जीतने के लिए चाहिए 29, 29 की आवश्यकता। अभी भी मैच ऑन है, ये मैच छोड़ा नहीं है। इस समय बीसीसी भैरवनाथ 11 टीम यानी कि कृष्णा कातारी कटेकर बीसीसी थुतुम टीम ने अभी भी मैच के अंदर ऑन है। 13 गेंदे 29 की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं जितेश भुईर, जो आखिरी इस ओवर का, इस मात्र तीसरे ओवर की आखिरी गेंद का सामना करने के लिए, तो प्रेशर, थोड़ा सा प्रेशर, शायद तैयार नहीं थे या फिर पीछे खिलाड़ी ने आवाज भी दिया। डेड बॉल कर अंपायर का रिलीज और फील्ड में कभी कभी दिक्कतें नजर आती है। तो ये गेंद चाहे थोड़ी सी बाहर थी ऑफ स्टंप्स के। अंपायर का व्हाइट बॉल का करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 31 रन। 13 गेंदे, 13 में 28 रनों की आवश्यकता है। नीलेश ठाकुर कुछ बातचीत करते हुए, सिद्धेश है उनके बगल में, 2 ताकतवर खिलाड़ी। और साइड में व्हाट अ शॉट, सीधा गेंद, प्रभु श्री कृष्ण इनकी प्रतिमा की तरफ, सीमा रेखा के पार। दैट्स अ कड़क 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 हिट। एक तारखेला मला वाटतं मोठी जुईची मानाची अक्का देवीची पालखी आपण पाहू शकाल। आणि अजित भाई आमचे सारडेचे यांचा डान्स आपण पाहिलात, आणि त्याला पाहिल्यानंतर बरोबर आम्हाला मिथुन चक्रवर्तीची आठवण होते, आणि तसाच झाला त्यांचा शर्ट आपण पाहू शकाल। आणि काय दमदार डान्स त्यांचा आम्ही पाहिलात। 6 दिवस 6 शर्ट आमचे सागर भाई असतील बघा, सागर भाई यांचा दमदार योगदान या स्पर्धेला। थेट सरपंच अमित भाई असतील,
मुकुंद गावंड साहेब असतील ज्यांनी दमदार योगदान संपूर्ण मित्र परिवार आणि यशस्वी स्पर्धा अपन या ठिकाणी पाहतो. तो आखिरी गेंदें बची है 12 और 12 में चाहिए 22 रनों की आवश्यकता. इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की जरूरत होती है. अभी भी मैच मैदान के अंदर है जरूर लेकिन जब तक अंकेश कामोटकर है मैदान में तब तक खतरा जरूर है. लेकिन भैरवनाथ धुतुम टीम को पलटवार करना पड़ेगा. अब गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से नए गेंदबाज रोहित घरत. दर्शकों की तादाद देख सकते हैं. संदेश हौशे नौशे गौशे तीनों प्रकार के दर्शक आप देख सकते हैं. और पूरी तरीके से आप भी जब कैमरा मारते हो ना तो कैमरा मारते वक्त ध्यान दीजिए. अगर किसी की शादी हुई होगी वो ठंडा पी रहा होगा तो उसकी शादी टूटने में देर नहीं लगेगी. इसलिए कैमरा आप भी संभाल कर मारिए और ठंडा पीने वाले आप भी जरा होशियार रहिए. ये कैमरे वाला कुछ भी कर सकता है. 12 में 22 आमचे कडू साहेब महाराष्ट्र पोलीस कर निगरण आहे सदरक्षण आहे. कडू साहेब यावं आपलं इशार स्वागत. भले तैयार. फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला जरूर है. पिलराते हुए वहां पर सिद्धेश गेंद को रोके तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था. 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 39 रन 11 गेंदे 20 रनों की आवश्यकता. ये ओवर अगर टीम भैरवनाथ 11 धुतुम यानी कि कृष्णा कातारी कटेकर बीसीसी धुतुम टीम कम से कम 15 रन आखिरी ओवर में रख पाती है तो मैच में मजा आएगा. संदेश ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस मोटी हुई विपक्ष से यह मैच खेला जा रहा है भैरवनाथ 11 धुतुम के बीच में. दर्शकों की तादाद ऑनलाइन भी उतनी ही जुड़ी है जहां तक मैदान के अंदर भी दर्शक है. शॉट बढ़ाए गैप में अगेन फ्लैट हिट. इट्स गॉन मार्टी. दैट्स अ फ्लैट हिट. 6 रन. तुम्ही कधी नाराज होऊ नका कारण जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला शिवरायांनी दिलाय तो म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति. हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है वो है राजा शिव छत्रपति और छत्रपति शिवाजी महाराज. इनका संगीत आप सुनते हुए 10 गेंदे 14 की जरूरत. अंकेश कामोटकर ऑन फायर. अंकेश कामोटकर की बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो अब तक नाबाद 13 गेंदों में 35 रनों की ये इनकी धुआंधार बल्लेबाजी. सेंसिबल लेकिन फील्डिंग बढ़िया है. वहां पर बैकफुट पॉइंट के रीजन में 1 रन वहां पर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल 46 रन 9 गेंदें और 9 गेंदों में चाहिए 13 रनों की आवश्यकता. व्हाइट गोल्ड यहां पर टी शर्ट्स में उतरी है मैदान के अंदर कृष्णा कातारी कटेकर भैरवनाथ क्रिकेट क्लब धुतुम जहां पर टेस्ट क्रिकेट में हमेशा ये जर्सी हमें देखने को मिलती है जो शांतता प्रदान करती है. लेकिन उसी तादाद में अगर सामने वाली टीम देख सकते हैं ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस मोटी हुई टीम. दर्शकों की भीड़ काफी है लेकिन जीतेगा कौन? जो जीता वही सिकंदर होगा क्योंकि इस मैदान के अंदर दोनों भी टीमों के समर्थक काफी भारी मात्रा में नजर आते हुए. 9 गेंदे 13 की जरूरत. तो तेज तर्रार बॉल थी ये गेंद. बीट हुए बल्लेबाज क्या कमाल की गेंद नजर आती हुई. पूरी तरीके शांत रखा है. डॉट बॉल की समाप्ति. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं. जहां तक शफल होकर खेलने का प्रयास लगती तो छक्का या चौका बनता लेकिन उतनी तेज रफ्तार गेंद डाली थी. 8 बॉल 13 की जरूरत. लक्ष्य वही सही है जो अपनों को सोने ना दे. बड़ा लक्ष्य तय करो मेहनत खुद ब खुद दिख जाएगी. अभी भी हार नहीं मानी है संदेश धुतुम टीम ने न हार मानी है मोटी हुई टीम ने. ये भी बेहतर गेंद है. ये भी बेहतर गेंद है. डॉट बॉल की समाप्ति. अब 7 गेंदे और 7 में चाहिए 13 की आवश्यकता. एक गेंद अच्छी डाली है यही कर रहे हैं परेश लेकिन आप देखेंगे जहां तक सवाल है इस गेंदबाजी का पूरी तरीके से शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. मैच बना है क्योंकि एक डायलॉग याद होगा मेरी घायल तो हर यहां परिंदा है मगर जो फिर से उड़ सका वो मैदान के अंदर जिंदा है. विकेट कीपर बातचीत बताते हुए थोड़ा ये गेंद है वो संयम के साथ डालिए. 7 में चाहिए 13 की जरूरत. तो ये भी डॉट बॉल. अंकुश नाराज है और इसी के साथ ओवर की समाप्ति. 6 गेंदे 13 की जरूरत. मैडी 2000 में बिल्कुल मैडी जो मेला का पिक्चर रिलीज हुआ था आमिर खान जिसमें डाकू गुज्जर को डायलॉग बोला गया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाए लोमड़ियों ने तब डाकू गुज्जर ने आवाज दी थी मेला मेला लगाएंगे वो लोग. और आप देख सकते हैं
पूरी तरीके से तिरकोन और मुकाबला ऐसा लग रहा है प्रभुदेव। ये लीजिए, ये मेला लगा है मैदान के अंदर, पूरी तरीके से दर्शकों की तादाद काफी मात्रा में नजर। 6 गेंदे 13 की जरूरत, चारों तरफ कैमरा घूम रहा है लेकिन पूरे ही दर्शक नजर आ रहे। जिंदगी में उसने समय को मान लिया जब उसने आपको जान लिया। क्या इस मैदान के अंदर 6 में 13 भैरवनाथ 11 धुतुम यानी कि कैलाशवासी कृष्णा कातारी कटेकर भैरवनाथ 11 धुतुम टीम बचा पाएगी? कृष्णा कटेकर एक मुझे ऐसा लगा कि एक जमाने के बैलगाडा क्षेत्र के जबल छकडेवाला बच्चा पक्षाही स्वतःची जोडी, स्वतःचा हा एक टाइगर, असा रायगढ़चा छकड़ेवाला कृष्णा कटेकर, ऐसा मुझे एक समय उन्होंने वो टीम को याद किया। ये देखिए दर्शक, ये लीजिए दर्शक, हमारे मैच का आनंद लेते हुए खुद को इतना कमजोर मत होने दो कि तुम्हें किसी की एहसान की जरूरत ना हो। 6 गेंदे 13 की जरूरत, बॉलिंग मार्ग पर गेंदबाज आप देख सकते हैं, गेंदबाज नीलेश ठाकुर और अंकेश सामने बल्लेबाज है। पहली गेंद लॉन्गेस्ट रॉकेट, गेंद जाएगी सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 हिट। जज साहेबांना विषय पटला, भाई माझा जेलमधून सुटला, संदेश भाईला सुटण्याआधी पोलिसांचा सजबोल पट्टा विचारा, भाईला सजबोल बर्फाची लादी विचारा, भाईने जी जी भाजी खाली नसेल ना ती भाईला विचारा। क्या जबरदस्त यहाँ पर संगीत नाडी, आपका स्वागत है। जज साहेबांनी मॅटर सॉल्व केला, भाई जेलमधून सुटला, भाईने जी भाजी खाली नसेल ना ती भाईला जेलमध्ये खायला लागते। 5 बॉल 7 की जरूरत, कमाल की टाइमिंग, सेंसिबल, ताकत भी है, नजाकत भी है। 4 रन। डेंजर, खाली खाली ठेवून बर्फाची लादी ना साहेब हानतील ना आतमध्ये। छियालीस रनों की पारी, जीतने के लिए रन चाहिए मेरे ख्याल से 3 और अर्धशतक के लिए चाहिए 4 रन। बैटिंग पसंद आई तो एक बार जोरदार तालियां अंकेश कामोटकर। व्हाट अ ट्रेमेंडस, और ये टूर्नामेंट का समर्थ चषक का क्या पहला अर्धशतक होगा? क्या बैटिंग की मैदान के अंदर, आखिरी गेंदे बचे मेरे ख्याल से 4 और 4 में चाहिए 3। मैच बराबरी पर छूटता है तो सुपर ओवर का आधार लिया जाएगा। गेंदबाजी के मार्ग पर नीलेश ठाकुर, सामने बल्लेबाज है अंकेश कामोटकर। उड़ाया तो जरूर है, हवा में गेंद, मौका बनेगा, मैच ऑन, बल्लेबाज आउट। 4-3 गेंदे 3 की जरूरत। आता अजित भाई पण रंगात आला आमचा, बघा मिथुन चक्रवर्ती, काय जबरदस्त डान्स तुम्ही यांचा या ठिकाणी पाहताय। का साहेब तुम्ही काजू पण खा, बदामे पण खा, तुमचा डान्स जबरदस्त है। क्या मैच है, अंकेश की बैटिंग पसंद, जोरदार तालियां दोस्तों। 46 रनों की धुआंधार पारी खेली और आखिरकार लौटे मैदान से बाहर। 3 गेंदे 3 की जरूरत, नए बल्लेबाज मैदान के अंदर विपुल नीलेश की तारीफ कर रही होगी क्योंकि कृष्णा शेठ कटेकर कैलाशवासी भैरवनाथ धुतुम टीम के जिसने शानदार गेंदबाजी की है, पूरी तरीके से मैच को ऑन कर दिया है। 3 गेंदे 3 की जरूरत,
कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम होना तो मंजिलें भी झुका करती है। क्या मंजिलें पर झुका करेगी या मंजिल को पा जाएगी? ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस मोटी हुई विपक्ष इस मैदान के अंदर मैच देख सकते हैं। कैलाशवासी कृष्णा कथारी कटिगर बीसीसी द्वितीय टीम आखिरी गेंद तीन की जरूरत। मैच ऑन, बॉल तैयार। तो ऑल कैप से गेंद को ट्राई किया, फील्डर है, सिंगल मिलेगा, एक ही रन, दूसरी की कोशिश, ये चौका बचा है। चौका अगर थोड़ी सी गलत फील्डिंग भी होती ना तो बिल्कुल ये चौका मिल सकता था, लेकिन सीनियर क्रिकेटर चंद्रकांत थे मौजूद जिन्होंने इस फील्ड को यहाँ पर अच्छी तरीके से किया। 2 गेंदें 2 की जरूरत है। क्या फाइट है संदेश? ऑनलाइन व्यूअर्स आप देख सकते हैं इक्विटा इवेंट के माध्यम से लगभग 1200 के करीब मैच का आनंद लेते हुए, और आज इस मैदान के अंदर उतने ही दर्शक काफी तादाद में नजर आते हुए। सुपर ओवर मैच अगर बराबरी पर छूटती है तो सुपर ओवर का आधार यहां पर लिया जाएगा। 2 गेंदें 2 की जरूरत, 57 बने। क्या जो अंकेश कामोटकर ने पारी खेली थी वो पारी क्या थम जाएगी या फिर इस मैदान के अंदर उसी पारी को मौका दे पाएंगे? मीत ठाकुर स्पॉन्सर बाय दुतुन टीम के टी शर्ट्स के स्पॉन्सर नीलेश की तारीफ करेंगे। एक छक्का एक चौका खाने के बाद क्या लाजवाब गेंदबाजी की है। फील्ड में परिवर्तन, 2 गेंदें 2 की जरूरत, यह गेंद निर्णायक है। हल्के हाथ से गेंद को ड्राइव किया, 1 रन पूरा। सुपर ओवर तक तो जरूर लेकर गई है, लेकिन एक बॉल एक, अगर मैच जीतना है तो 1 रनों की फिलहाल आवश्यकता है। क्या मैच चल रही है संदेश? पिछले 3 रात्रि में जो मैच नहीं हुआ ना मॅडी, ये मॅच हुआ आहे का? आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणतात त्याला धावशील का? आता गणपती बाप्पा कोणाला पावणार? ज्या गणाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली थी आणि ती स्पर्धा आता पुन्हा एकदा नव्या उमेदीनं 35 बाईकचं आणि ही फोरव्हीलचं इथे दमदार आपल्याला आयोजन पाहता आहे। यस मॅडी, पाहिजे। 17 नोव्हेंबर ज्यांच्यावरती कालने झडप घातली ते तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपला सोडून गेले। सत्ता हाती नसताना दिल्लीपर्यंत धबधबा होता, पाण्याला पेटवेल असा वक्तव्याचा धबधबा होता। साहेब तुमच्यामुळे मराठी माणसाला आज मुभा आहे, कारण तुमच्यामुळे इथे मराठी माणूस आज मुंबई महाराष्ट्रामध्ये उभा आहे। ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकला। 1760 तुम्हाला भेटतील स्वतःला हिंदू हृदय सम्राट मानणारे, परंतु असे एकच होऊन गेले ते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट। ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले। आणि आज आपण पाहू शकाल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर। एक गेंद एक रनों की जरूरत, जिंदगी के ठोकर ने एक ही सबक सिखाया, रास्ता कैसा भी हो अपने पैरों पर भरोसा दिखाना चाहिए। सामना बढ़ला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार लावून जाऊ द्या। एक बॉल एक गेंद 1 की जरूरत, सुपर ओवर या फिर जीत। बॉल तैयार, नीलेश। हल्के से गेंद को ट्राई किया, 1 रन पूरा, मार लीजिए और ये मैच जीता ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस मोटी टीम। हार्दिक अभिनंदन। मॅन ऑफ मॅचचा हिरो सर, 1 मिनिट, मॅन ऑफ द मॅचचा हिरो आमचे गुणलेखक 17 बॉल 46 धाब्यांची दमदार इनिंग साकारली। अंकेश कामोटकर ठरला। यावा अंकेश। अंकेश यावा। प्रवीण सर यांच्याकडे आपण जाऊया। सर सचिन कडू साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे या कॉम्बॉक्स मध्ये। 17 चेंडू आणि 46 धावांची विस्फोटक खेळी अंकेश